गाईस बघू शकता तुम्ही माझ्याकडे कोण आहे. ही आमची फॅमिली आहे. कसे तुम्ही सर्व मस्त ना, मजेत ना. मी पण खूप छान आहे, मस्त आहे, मजेत आहे. तर ही आहे आमची फॅमिली. जे मी सांगितलं होतं की माझी बहीण, तिची मुलं वगैरे आलेली आहे. ठीक आहे, तिच्या जावेची देखील मुलं आले होते, माझे भाऊजी वगैरे आले होते, ते मामा आहे आमचा. ठीक आहे, आम्ही सगळे कुटुंब इथे बसलो होतो आणि इथे इंट्रोडक्शन चाललं होतं. आणि ही जी आहे तनू माझी भाची, ती खूप छान. आणि ह्या दोघी तरी कमी बोलतात, पण हिला खूप बोलावं लागतं. ह्या बघा दोघ्या आणि त्या दोघ्या देखील हाय करत होत्या. आणि कसं एकदम फ्रेंडसारखं आमचं जमतं. आता माझ्या भाच्या म्हणायला गेलं तर माझ्या वयाच्या आल्यात, मी मावशी, तर त्यांना खूप आणि पोरगा जो आहे ना भाचा, तो थोडा ऑकवर्ड फील करत होता थोडा, की सगळ्यांमध्ये मी एकटाच आहे. आणि कसं तर मग बोलायला माणसांना कसं करावं, तर ते आपल्याला काय सांगायला लागत नाही. आणि मस्त म्हणतो ना, न बोलणाऱ्या माणसाला देखील बोलतं करू शकते, असं हे करून आमचं हे झालं होतं. यांचं जेवण वगैरे करून झालं होतं आणि वरती यांना ना कलिंगड मम्मीने कापून दिलं होतं आणि सगळं कलिंगड संपलं होतं, फक्त एक पाक राहिली होती. तेवढ्यात माझी एंट्री झाली. मम्मी बोलली जा कलिंगड कापलेलं आहे, जाऊन खा. आता निर्वी पण होती. निर्वीला मोबाईल दिसला का तिला असं वाटतं की माझ्या मम्मीने माझ्याकडे हातात मोबाईल द्यावा आणि गप निवांत बसावं. काय बघता तुम्ही, आता पाहुणे मंडळी आपली चाललेली आहे बाहेर. आता नंतर एवढ्यात नाही, भांडुपला जातात, भांडुपला येत नाही ना, घरी चाललेत. ठीक आहे, परत मम्मीच्या इथे आलेत. आम्ही वाट बघतोय, अजून येत नाहीत म्हणून. आणि ह्यांचं बघा एवढा टाइम कवाली ऐकत बसलेत ते आमच्या इथे जाऊन. काय म्हणायचं आहे ना, काहीच बोलू शकत नाही. निर्वी पण वाट बघून बघून दमले. निर्वी इकडे बघ. हो ना, चलो पाहुणी चालले, टाटा बाय बाय, सी यू. ही बघा ना पात्र किती मोठी आहेत ना माझी. आणि मी मावशी त्यांचे, बापरे. ही बहीण आहे माझी, ते भाऊचे आहेत. सगळे छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या भाच्या आहेत बाई माझ्या. शायनिंग बघा. आई गो माझी मान लच कौशिल्य की इकडे बघू शकता सगळेजण चालले होते. मम्मीला पण थोडं हे वाटत होतं, कारण की पप्पा गेल्यानंतर हे पहिल्यांदाच आले होते. तिची लेक आणि तिचे हे जावई बापू आहेत आणि पोरी एका मागोमागी तनुलीनी पण पाया पडायची सुरुवात केली होती. तिचं बघून पाठच्याने पण रांग लावली होती. माझ्या देखील पाया पडल्या. मला इतकं हे वाटत होतं ना, बापरे इतकी मोठी आहे का. ते म्हणे हा बाई मावशी आहेस माझी तू, अशी म्हणते आमची तनू. आणि या लोकांनी बघितलं नंतर ह्यांची देखील एंट्री लागली होती आणि म्हणत होती की मला नका सांगू यायचं, तुमच्या जावयाला सांगा की आम्हाला घेऊन यायला पोराबालांना आणि तुमच्या लेकीला, तर आम्ही येणार ना, एकटेच कसे येणार. बघा या दोघींनी देखील रांग लावली होती. पण मी व्हिडिओ काढण्याच्या याच्यामध्ये म्हणलं मला नको, हां तर आम्ही येतो म्हणून. त्यानंतर आमचा दादूले आला, त्यांचा भाव, मोठा भाऊ पण आहे पण तो नव्हता आला, हा एकटाच आला होता यांच्याबरोबर. आणि जाता जाता यांनी माझ्या देखील पाया पडलेला होता. इतकं भारी वाटत होतं ना बरं. आणि त्यानंतर आम्ही फायनली निघालो इकडून. बयाने मला उचलायला घेऊन सांगितलं होतं की मम्मी मला उचलून घे, मला काय बरं वाटत नाही. हिला कालपासून थोडं ऑकवर्डच फील करत होती ती, थोडं बरं वाटत नव्हतं. पण ती अशी ना सहजासहजी सांगत नाही कुठली काय गोष्ट. आणि हिला जाताना हिच्या काकाने दिले 100 रुपये. आणि आम्ही इथे बाई फोटोशूट आमचा चालू होता. जातोय तर शेवटची आठवण म्हणून आपण ठेवतोच की नाही. तर मम्मी, ताईची मुलं, भाऊजी वगैरे आपले चालले होते. तर सगळेजण फोटो वगैरे काढून आपलं शूट करत होतं व्हिडिओच्या मार्फत देखील दोन्हीकडं. आणि इकडे बाजूलाच आपलं गार्डन देखील आहे छान असं. आणि मस्त आम्ही मजा केली ना. कालचा दिवस खूप छान गेला. पाहुणे मंडळी अशी आली ना की दिवस कुठे जातो काय कळतच नाही आहे. आणि खूप एन्जॉय केलं, खूप भारी केलं. आणि इथून यांना सोडून आल्यानंतर ना सुईतने यांना गाडीमध्ये सोडून आला भांडुपला. ठीक आहे, आणि गाडी इथंच घेऊन गेला. सगळे गुराढोरांना कसे भरतात बरं तसे भरले या लोकांना. आणि म्हणे चला आता सगळेजण, आणि घेऊन गेले. आणि यांना इथे सोडल्यानंतर आम्ही निघतच होतो. निघत असताना ना तिथे बाजूलाच ना एक अशी गाडी लावली होती, वन साईडलाच म्हणजे एकाच हँडलवरती लावली होती. आणि हँडलवरती लावली असताना ना ती पोरं तिथे खेळत होती, दोघंच जण. आणि ज्यांच्या घराच्या समोर खेळत होतीत ना ते घरवाले घरात नव्हते. आणि ज्यांची ती मुलं होतीत ना म्हणायला गेलं तर मुलं होती ती राहायला एक साईडला आणि खेळायला एका साईडला आले होते. तर आणि पडली जी तिच्या पायावरती, ते बारक्या पोरीच्या पायावर जे लागलं ना तिला, तर मला असं वाटलं बाई हिचं पाय गेलं असेल बरं.
आणि त्यांना शोध की यांचे आईबाप कोण आहेत म्हणून. तर मम्मीला घेऊन मी येत होती, तर मम्मी सगळ्यांची दरवाजा ठोकते, ही कोणाची मुलं आहेत, ही कोणाची मुलं आहेत करता इथे येतानाच एक घर लागतं बरं, तिथे हा ॲक्सिडेंट झाला. तर मुलांना नीट सांभाळा आणि काळजी घ्या त्यांची. तर भेटूया आपण नवीनच एका अशा व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू सो मच.